नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने हा बघणार आहोत। याच्यापूर्वी आपण या धड्याचे 2 लेक्चर बघितले होते। आजचं आपलं तिसरं लेक्चर। चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात, कारण की आपण जर जादा इंट्रोडक्शन घेतलं तर आपलं लेक्चर कमी होतंय। आपण या धड्यामध्ये ऊर्जा निर्मिती कशी होती हे शिकलो होतो। ऊर्जा निर्मिती म्हणजे तिसऱ्या धड्यात पण ऊर्जा निर्मिती शिकलो होतो, पण ती खाण्याद्वारे कशी तयार होते हे शिकलो होतो। आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र। जी अणुऊर्जा आहे, अणु ऊर्जा म्हणजे जे विस्फोटक असतात त्याच्याद्वारे ऊर्जा कशी निर्मिती केली जाते हे बघणार आहोत। आता हा जो धडा आहे, मी तुम्हाला याच्यापूर्वी पण सांगितले होते, हा धडा एकदम सोपा आहे। जर याचे फ्लो चार्ट म्हणजे हे जे प्रवाह तक्ते आहेत, हे जे प्रवाह तक्ते जर तुम्ही पाठ केले तर सगळा धडा आपल्या कंट्रोल मध्ये येतो। एकदम सोपा धडा आहे। चला तर सुरू करूया। याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपण आतापर्यंत काय काय बघितलं ते एकदा रिकॉल करूयात। ओके, तुमच्या ध्यानातून जायला नको। आपल्याला जर ऊर्जा तयार करायची तर ऊर्जा तयार करण्यासाठी आपल्याकडे पहिल्यांदा पाहिजे इंधन। ओके, इंधन असल्यानंतर त्याच्यासाठी हा जो इंधन आहे, इंधनालाच आपण ऊर्जा स्रोत म्हणतो। ओके, हा ऊर्जा स्रोत पाहिजे म्हणजे इंधन पाहिजे। इंधन नंतर आपल्याकडे पाहिजे बॉयलर किंवा टर्बाइन। ओके, टर्बाइन नंतर आपल्याकडे पाहिजे जनित्र, आणि जनित्रातून काय तयार होते, ऊर्जा निर्मिती होते। ओके, काय काय सांगितलं मी, ऊर्जा आहे, ऊर्जा कशी पाहिजे, ऊर्जा स्रोत पाहिजे आपल्याकडे म्हणजे इंधन पाहिजे। इंधन नंतर आपली ऊर्जा जाणार टर्बाइन मध्ये। आता टर्बाइनचं खासियत काय, टर्बाइन भिंगणार आहे, टर्बाइन भिंगल्यानंतर ऊर्जा जाणार जनित्रामध्ये। जनित्रामध्ये 2 गोष्टी आहेत, एक चुंबक आणि एक विद्युत वाहक। एक तर चुंबक विद्युत वाहकाभोवती किंवा विद्युत वाहक चुंबकाभोवती भिंगणार आणि आपली काय तयार होणार, ऊर्जा निर्मिती। मग आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे, आपल्याकडे ऊर्जा तयार करण्यासाठी इंधन काय किंवा ऊर्जा स्रोत काय किंवा कोणतं टर्बाइन चालतंय आणि जनरेटर काय। चला तर बघूया। अणु, आता इथं काय सांगितलेलं, अणु विभंजनासाठी आपल्याकडे अणुभट्टी पाहिजे। जर आपल्याला हे तयार करायचं तर आपल्याकडे भट्टी पाहिजे। ओके, कोणती भट्टी पाहिजे सांगितलंय, अणुभट्टी। मग आता ही जी अणुभट्टी आहे मुलांनो, याचं इंधन काय सांगितलंय आपल्याला, एक तर युरेनियम घ्यायचंय किंवा प्लुटोनियम घ्यायचंय। दोघांपैकी काही पण एक घेऊ शकताय, कारण की आपल्याला इंधन लागतंय। म्हणजे आपण काय घेतलंय, एक अणु घेतलाय। काय घेतलाय, अणु। आता हा जो अणु आहे याच्यासाठी भट्टी चालणार। भट्टी चालणार म्हणजे भट्टीचं काय होतंय, ज्वलन। ज्वलन म्हणजे तिथं काय, आग। आणि सर्वांना माहिती जर आग लावली तरच आपलं बॉयलर म्हणजे नाही का वाफ निघणार आहे, त्याच्यानंतर टर्बाइन निघणार आहे। मग आपण युरेनियम किंवा प्लुटोनियम घेतलंय म्हणजे ऊर्जा स्रोत घेतलाय, अणुऊर्जा स्रोत। म्हणजे ते भट्टीमध्ये टाकलंय, त्याचं ज्वलन होत आहे, आग लागते, वाफ निघणार आहे। त्याच्यानंतर म्हणजे ज्वलन होत आहे म्हटल्यानंतर तिथं पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी यंत्रणा काहीतरी ठेवलेली, यालाच काय म्हटलं जातं माहिती आहे, बॉयलर। याला काय म्हटलंय, बॉयलर। बॉयलर म्हणजे एक मोठं कंटेनर असणार आहे, त्याच्या खाली ज्वलन जर केलं तर ते पाणीमधून काय निघणार आहे, वाफ। आता ही जी वाफ आहे, वाफ निघणार आणि टर्बाइनला जाऊन आदळणार, कारण की आपल्याकडे कोणतं टर्बाइन आहे, वाफेवर चालणार। आपण पाण्यावर चालणार पण बघितलंय, त्याच्यानंतर गॅसवरती चालणार पण बघितलंय। आता हे जे टर्बाइन आहे ते कोणतं टर्बाइन आहे, वाफेवर चालणारं टर्बाइन। आता टर्बाइन मधून ऊर्जेची कशात जाणार आहे, जनरेटरमध्ये। जनरेटरमध्ये 2 गोष्टी आहेत, एक आहे विद्युत वाहक, एक विद्युत वाहक किंवा एक आहे चुंबक। एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती भिंगतोय किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरतोय, आणि आपल्याला शेवटी काय तयार होताना दिसते, ऊर्जा निर्मिती। एवढं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण ऊर्जा निर्मिती करतोय, एखादा ऊर्जा स्रोत घेतोय, इंधन घेतोय, ज्यावेळेस आपण बॉयलरच्या खाली तो ठेवतोय म्हणजे त्याला आग लावतोय किंवा ज्वलन करतोय त्याचं, तर त्यावेळेस टर्बाइनला जी काही वाफ जाऊन आदळते, सगळ्यांना माहिती वाफेचा गुणधर्म काय, वाफ एकदा जर शांत झाली म्हणजे थंड झाली तर त्या वाफेपासून काय तयार होतंय, पाणी। मग आता ही जी वाफ आहे टर्बाइनला जाऊन आदळते, त्या वाफेचं काय तयार होणार, परत एकदा पाणी। म्हणजे वाफ काय झाली, सध्याला थंड, त्याचं थंड होऊन पाण्यात रूपांतर झालं। कशात रूपांतरण झालंय, पाण्यात रूपांतरण होऊन त्याचे पाण्यात रूपांतर केलेलं आहे, त्याचे पाणी ते थंड करणार आणि पुन्हा एकदा कशापासून जाणार, पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी जे यंत्रणा आहे म्हणजे जे बॉयलर ठेवलं त्याच्यामध्ये। परत एकदा सांगतोय, युरेनियम घेतला, अणुभट्टीमध्ये टाकला, त्याच्यावरती एक कंटेनर ठेवलं, बॉयलर ठेवलं, बॉयलर मध्ये काय, पाणी।
पाण्यातून काय निघणार? वाफ. वाफेवर चालणार काय? टर्बाईन. टर्बाईन बिंगणार. टर्बाईन बिंगल्यानंतर काय? ऊर्जा जाणार जनित्रामध्ये. जनित्रामध्ये गेल्यानंतर एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरणार आणि शेवटी काय तयार होणार? आपली विद्युत ऊर्जा निर्मिती. आणि जे पाणी गार केलेलं आहे ते परत एकदा कशामध्ये टाकलं जाणार? या बॉयलर मध्ये. यालाच काय म्हटलं जातंय? आकृती क्रमांक 5.8 अणु विद्युत केंद्रातील रचना. अणु विद्युत केंद्रातील रचना कशी चालते हे बघायचं. ओके. त्याच्यानंतर आता आपण बघितलं ऊर्जा कशी तयार होते. आता ऊर्जेचं काय करायचंय? रूपांतरण. ऊर्जा कशी बघितली की ऊर्जा कशी तयार होते? अणू घ्यायचाय, अणुरेणू, त्याच्यामध्ये काय टाकायचंय? अणुभट्टी पेटवायची, निर्मितीसाठी काहीतरी यंत्रणा आहे, पाण्याच्या बॉयलर आहे, बॉयलर मधून वाफ निघणार म्हणजे पाणी तापणार आहे, टर्बाईनला जाऊन आदळणार, टर्बाईन बिंगणार, ऊर्जा जनित्रामध्ये जाणार, एक तर विद्युत वाहकाभोवती चुंबक, चुंबक विद्युत वाहकाभोवती जनित्रामध्ये फिरणार आणि शेवटी आपली काय? विद्युत ऊर्जा तयार होणार. आणि आता काय सांगितलंय? ती ऊर्जा तयार झाली, पण त्या ऊर्जेचं रूपांतरण कसं झालंय? जे अणू घेतला होता अणुभट्टीमध्ये तो कोणती ऊर्जा तयार करतोय? ओके. मग इथं काय सांगितलेलं आहे? पहिल्यांदा अणुतील ऊर्जा. आता ही काय आहे? अणुतील ऊर्जा आहे. आता अणुतील ऊर्जा कोणती असणार आहे? औष्णिक ऊर्जा. म्हणजे अणुमध्ये कोणती? अणु साठवून ठेवलेला आहे ना. मग दोन ऊर्जा, एक गतिज आणि एक क्षितिज. एक गतिज जी ऊर्जा आहे ती फास्ट जाते आणि जी एक क्षितिज ऊर्जा आहे ती थांबते. ओके. मग अणुतील ऊर्जा, अणुतील ऊर्जेनंतर औष्णिक ऊर्जा. मी काय सांगितलं होतं तुम्हाला? जिथं पण आग लागते तिथं कोणती ऊर्जा आहे? औष्णिक ऊर्जा. मग इथं काय? आपण काहीतरी यंत्रणा ठेवलेली आहे पाण्याच्या वाफेसाठी, मग ती काय होणार? जळणार. औष्णिक ऊर्जा. मग औष्णिक ऊर्जा काय आहे? वाफेतील गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा म्हणजे काय? एकदम स्पीडनी काय होणार? पार्सल होणार, जाणार पुढे. मग गतिज ऊर्जेचं रूपांतरण कशात होणार? टर्बाईन मध्ये जाणार. टर्बाईन मध्ये जाऊन आदळणार. मग टर्बाईन काय लहान लेकरू थोडी हाताने गाडी बिंगवायला? टर्बाईन सुद्धा जोरात बिंगणार आहे. टर्बाईनला जर गतिज ऊर्जा जाऊन आदळतं तर टर्बाईनचा गुणधर्म काय? टर्बाईन जोरात बिंगते आणि टर्बाईन बिंगल्यानंतर आपली शेवटी कोणती ऊर्जा तयार होते? विद्युत ऊर्जा. परत एकदा अणुतील ऊर्जा घेतो आपण, क्षितिज ऊर्जा, त्याचं ऊर्जेत रूपांतरण होतं औष्णिक ऊर्जा. आग लावतो तिथं औष्णिक ऊर्जा. वाफेत कोणती ऊर्जा आहे? गतिज ऊर्जा. वाफ एकदम फास्ट चालणार आहे. गतिज ऊर्जेमधून टर्बाईनला जाऊन आदळणार. टर्बाईन काय हळूहळू थोडी बिंगणार आहे, फास्ट बिंगणार आहे, म्हणजे गतिज ऊर्जा आहे त्याच्यामध्ये. आणि ही जी गतिज ऊर्जा आहे शेवटी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरण करते. ओके. हा जो पूर्ण धडा आहे आपण फक्त प्रवाह तक्त्यांद्वारे, प्रवाह तक्ते पाठ करा मी सांगितलं या धड्यासाठी. कोणते तक्ते? प्रवाह तक्ते जर पाठ केले तर हा पूर्ण धडा आपल्या हातात आहे. पुढं आता इथं काय आहे? याच्यावरती सहसा प्रश्न विचारला जात नाही, पण एमपीएससी ला याच्यावरती प्रश्न विचारला जातोय. ओके. इथं काय सांगितलं? केंद्रकीय विखंडन शृंखला अभिक्रिया. जे आपलं अणु आहे, अणुचं विभाजन, अणुचं काय होतं? इथं विभाजन होतंय. ओके. अणुविभाजनामध्ये काय काय सांगितलं? इथं केंद्रकीय विखंडन होताना दिसतंय आपल्याला. इथं बॅरेनियम आहे, क्रोमियम आहे की नाही, युरेनियम आहे. त्याच्यानंतर जे एमपीएससी ला प्रश्न विचारला जातो काय? याचा अणुचा रेणू क्रमांक किती आहे? म्हणजे याचा जो अणुरेणू आहे, हा जो अणु आहे याचा रेणू म्हणजे छोटं पार्ट, याचा अणु क्रमांक किती आहे? ओके. म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? हे सगळे ॲटम्स दिलेले. ओके. मग हे न्यूट्रॉन ते कसे ट्रान्सफर होतात हे इतकं समजून घ्यायची गरज नाही, 10वीला याचा उपयोग होत नाही जादा करून. पण जर मी एकदा अनालिसिस केलं, परत एकदा मी क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणार आहे आणि जर हा प्रश्न जर कुठे दिसला तर वन शॉट मध्ये नक्की हा घेणार आहे. हा काही एवढं महत्वाचा नाही, याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे, हा जो युरेनियम आहे याचा हा जो पार्ट आहे का हा लक्षात ठेवायचा आहे. याच्या अप्पर क्लासला काय म्हणजे वरचं जे लिमिट आहे 235 खाली काय 92. ओके. हे 12वीच्या दृष्टिकोनातून वेगळं शिकवलं जात आहे आणि 10वीला वेगळं शिकवलं जात आहे. त्याच्यानंतर याची ऊर्जा किती होती? 200 ऊर्जा तयार होते. ओके. 200 व्होल्टेजची ऊर्जा तयार होते. ओके. पुढे काय सांगितलंय ते महत्वाचं नाही म्हणून इतक्या डीप मध्ये सांगितलं नाही. आता अणुऊर्जेचं जे विखंडन झालंय, अणुऊर्जा जी तयार झाले, अणुऊर्जेचं किंवा ऊर्जेचं रूपांतरण ते झालंय, त्या केंद्राचं काय सांगितलं? आराखडा. आराखडा म्हणजे काय? एक अख्खं प्लॅन्ट, एक अख्खी कंपनी कशी असते. मग इथं काय आहे? इथे आपली अणुभट्टी. अणुभट्टी कुठं दाखवली? ही आपली काय आहे? अणुभट्टी. हे नियंत्रण कांडे म्हणजे गेअर कसे असतात गाडीला तसे नियंत्रण कांड्या. आता याच्यामधून काय होणार माहितीये का? इथून आपण काय करणार? अणुभट्टीमधून आपण याच्यामध्ये नाही का जे आपले अणु आहेत म्हणजे युरेनियम किंवा प्लुटोनियम ते आणून याच्यामध्ये टाकणार. ते टाकल्यानंतर काय होणार? याच्यामध्ये आपण आग लावणार. काय लावणार आहे आपण याच्यामध्ये? आग. आग म्हणजे काय? जाळ लावणार आहे. त्याच्यानंतर आपली जी वाफ आहे का ती एकदम फास्ट मध्ये जाणार. ओके. म्हणजे इथे जे पाणी ठेवलेलं आहे हा बॉयलर आहे. हा काय आपला बॉयलर.
इथं आग लावणार, आग याच्यातून जाणार, पाणी आहे, बॉयलर मधून काय होणार, वाफ निर्मिती यंत्र म्हणजे वाफ तयार होणार, पाण्याची वाफ इथून जाताना दिसते आपल्याला, हे जे एरो दाखवलेत का बाण, ओके, हे पाण्याची वाफ जाताना दिसते. मग पाण्याची वाफ कशामध्ये जाणार आहे, टर्बाईन. आता हे जे दाखवलंय का, हे काय आहे, टर्बाईन आहे. ओके, दिसत नसलं तर मी थोडं तुम्हाला गिरवून दाखवतो. ओके, हे काय दिलंय, टर्बाईन. आता टर्बाईन मध्ये काय होणार, टर्बाईन बिंगणार आहे. टर्बाईनची खासियत आहे, टर्बाईन काय होतं, बिंगतंय. टर्बाईन बिंगल्यानंतर काय होतं, आपलं इथं जनित्र आहे. इथं काय दिलंय, जनित्र. जनित्रमध्ये दोन गोष्टी, एक आहे विद्युत वाहक आणि एक काय, चुंबक. ओके, मग इथं काय सांगितलं, एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक कशाभोवती, विद्युत वाहकाभोवती फिरतोय, त्यावेळेसच आपली ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे इथून काय तयार होणार, आपली ऊर्जा निर्मिती होणार. आपल्याला ती प्लस किंवा मायनस या फॉर्म मध्ये बाहेर भेटणार. परत एकदा सांगतोय, अणुभट्टी. अणुभट्टीमध्ये आपण अणू म्हणजे ऍटम्स आणून टाकणार. ते युरेनियम असेल किंवा प्लुटोनियम असेल, ते टाकल्यानंतर त्याला काय, त्याचं ज्वलन करणार, आग लावणार, म्हणजे त्याचं काय करणार, आपण ज्वलन करणार. ओके, इथं पंप दिलेला आहे. ज्वलन केल्यानंतर हा आहे आपला बॉयलर. बॉयलर मधून काय, वाफ निर्मिती यंत्र म्हणजे बॉयलर मधून वाफ तयार होणार आणि वाफ, पाण्याची वाफ जी आहे ती कशावरती जाऊन आदळणार, टर्बाईन वरती. टर्बाईन बिंगणार. टर्बाईन मधून ऊर्जा कुठे जाणार, जनरेटरमध्ये. जनरेटरमध्ये दोन गोष्टी, एक तर विद्युत वाहक चुंबकावरती किंवा चुंबक विद्युत वाहकावरती फिरतोय आणि शेवटी काय तयार होतं, आपलं विद्युत ऊर्जा. मग तुम्ही म्हणता सरांनी हेच सांगितलं, पण हे सांगितलंय का, नाही. मग इथं काय सांगितलंय, जी टर्बाईनला आदळणार आहे, जी वाफ टर्बाईनला आदळणार आहे, म्हणजे जे कोमट पाणी, काहीशे गरम म्हणजे काय, एकदम कोमट पाणी सांगितलं. मग हे पाणी काय होणार, खाली पडणार, म्हणजे नळ लावलेले तिथं पाईप्स, आणि ते पाईप मधून कुलिंग टॉवर मध्ये पाठवलं जाणार. मग पाणी काय होणार, गार. पाणी गार झाल्यानंतर परत एकदा ही प्रोसेस, परत एकदा काय ती प्रोसेस, बॉयलर मध्ये पाणी पाठवणार, टर्बाईन कडे जाणार, वाफ तयार होणार, टर्बाईन बिंगणार, जनरेटरमध्ये ऊर्जा जाणार. जनरेटरमध्ये दोन गोष्टी चालतात, एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती, आणि आपली काय तयार होते, ऊर्जा. आता इतकं सारं होत असताना आपल्याला समस्या पण बघणं गरजेचं आहे. आता इथं काय सांगितलंय, अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनांचे अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक असे आण्विक प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थांची आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा शास्त्रज्ञांपुढील जटिल प्रश्न आहे. आता आपण जे विद्युत ऊर्जा तयार करतोय, अणुविद्युत ऊर्जा आहे की नाही, औष्णिक म्हणजे नाही का, कोणती ऊर्जा आहे आपली, 2 मिनिट, थोडं टॉपिक मी विसरलो. अणुऊर्जा. कोणती ऊर्जा आहे, अणुऊर्जा. या अणुऊर्जेमध्ये काय सांगितलंय, अणुऊर्जा निर्मिती केंद्रात जे आण्विक इंधन आहे, म्हणजे आपण जे युरेनियम घेतो किंवा प्लुटोनियम, त्याच्यापासून त्यांचं विखंडन होत आहे, म्हणजे फ्युजन होत आहे, म्हणजे ते वेगवेगळे होतात, ते हवेत मिसळले जातात, आणि ते हवेत मिसळल्यानंतर त्यांच्याद्वारे जे प्रारणे बाहेर पडतात, त्याच्यामुळे काय होते, आपल्याला त्रास होऊ शकतो, म्हणजे कॅन्सरचा धोका सुद्धा होऊ शकतोय, भरपूर घातक असतात. हा शास्त्रज्ञांपुढील एक जटिल प्रश्न आहे, याचं विल्हेवाट कशी लावायची, कारण की अणु कचरा येतो, फुटला, जर एकत्र केला आणि फोडला तर डायरेक्ट बॉम्बस्फोट होऊ शकतो. त्याचं पुढे काय सांगितलंय, अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणामुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. जर काही अपघात झाला त्याच्यामध्ये, आपल्या अणुऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये, तर त्याच्यामधून जे आण्विक प्रारण बाहेर पडणार आहे का, त्याच्यामुळे भरपूर जीवितहानी होऊ शकते, इथं सांगितलं. पुढं आता नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. आता नैसर्गिक वायू कुठून भेटतो, हे बघा. नैसर्गिक वायू आपण धडा क्रमांक 1 बघितला होता, धडा क्रमांक 1, अनुवंशिकता. अनुवंशिकता व उत्क्रांती. याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं होतं उत्क्रांतीचे पुरावे. आणि या उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये आपण चौथा पुरावा बघितला होता, पुराजीव विषयक पुरावा. पुराजीव विषयक पुरावे. ओके, आणि हे जे पुराजीव विषयक पुरावे होते, हे काहीतरी आपत्ती आल्यामुळे जमिनीच्या खाली काय व्हायचे, गाडले जायचे. आता गाडले जायचे म्हणजे काय, प्राणी जर गाडला गेला तर त्याचे हाडक जमिनीत नष्ट होणार आहे, म्हणजे मातीच मिळणार आहे, शेवटी मातीच येते, बरोबर आहे ना. मग मातीच मिळाल्यानंतर त्याच्यापासून काही वायू तयार होतात आजूबाजूला त्यांच्या, त्या वायूंना म्हटलं जातंय नैसर्गिक वायू. काय म्हटलं जातंय, नैसर्गिक वायू. परत एकदा, उत्क्रांतीच्या पुराव्यामध्ये पुराजीव विषयक पुरावे बघितले होते. काहीतरी आपत्ती आल्यानंतर जे माणसं किंवा प्राणी किंवा पक्षी किंवा झाडे जे जमिनीत गाडले जातात, त्यांचे जे कॅल्शियम्स आहेत, त्यांच्यापासून जे वायू तयार होतात का आजूबाजूला, त्यांना काय म्हटलं जातं, नैसर्गिक वायू. हे तसे तयार केले जातात. आता याच्या ऊर्जेवर आधारित
विद्युत केंद्र बघायचंय. इथं काय उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर. इथं काय लावणार आहे आपण कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर मध्ये काय माहितीये का, हे एक इंधन आहे. हे काय आहे, इंधन आहे, नैसर्गिक वायू आहे. सपोज समजा जर मी तुमच्याकडे दिलं गॅस टाकी आणि गॅस टाकीचं झाकण उघडलं आणि त्याचं जे पिन आहे ते खाली सरकवले तर गॅस वरती निघणार आहे. त्याच्याकडे जर आपण काडी फेकली तर ते काय घेणार आहे, पेट घेणार आहे, बरोबर आहे ना. मग इथं काय सांगितलंय, उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर आहे. म्हणजे हे जो नैसर्गिक वायू आहे हा उच्च दाब तयार करणार आहे, एकदम स्पीडने येणार आहे. स्पीडमध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी ज्वलन कप्पा आहे. आता ज्वलन कप्पा म्हटल्यानंतर सगळ्याला माहिती आहे कोणती ऊर्जा आहे भाऊ, औष्णिक ऊर्जा. ओके, मग ही औष्णिक ऊर्जावर चालणार टर्बाईन वायूवर चालणार आहे. पहिलं वाफेवर होतं, त्याच्यानंतर हे वायूवर म्हणजे गॅसवर चालणार आहे, त्याच्यानंतर पाण्यावर चालणार बघितलं. हे कोणतं आहे, वायूवर चालणार. याच्यामधून ऊर्जा पुढे जाणार. ऊर्जा पुढे गेली तर पुढे काय, जनित्रामध्ये दोन गोष्टी. पटापटा कमेंटमध्ये सांगा कोणत्या दोन गोष्टी. एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरतोय आणि शेवटी आपल्याला विद्युत ऊर्जा तयार होते. इथं आपल्याला नैसर्गिक वायूसाठी ज्वलन कप्प्यासाठी म्हणजे नैसर्गिक वायू आपण यातून देणार आहे. परत एकदा, उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर म्हणजे ते नैसर्गिक वायू आल्यानंतर फास्ट फेकणार आहे त्याला. म्हणजे नैसर्गिक वायू आपण इथून हे केला, इथून हवा निघणार, बरोबर आहे ना. मग हा जो वायू निघणार आहे त्याच्यासाठी ज्वलन कप्पा म्हणजे तो पेट घेणार. पेटल्यानंतर त्याच्यावरती बॉयलर असणार किंवा बॉयलरच असणार किंवा वायूवर चालणार टर्बाईन. ओके, हे जे टर्बाईन आहे ते बिंगणार. त्याच्यानंतर जनरेटरमध्ये विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती शेवटी काय, विद्युत ऊर्जा तयार होते. आणि नैसर्गिक वायू कसा तयार होतो, काहीतरी आपत्ती आल्यामुळं कोणते जे जीव गाडले जातात जमिनीच्या खाली त्यांच्याद्वारे नैसर्गिक वायू तयार होतात. पुढं आता ती विद्युत ऊर्जा बघितली आपण, विद्युत निर्मिती केंद्र बघितलं नैसर्गिक वायूद्वारे. आता त्याचं काय आहे, ऊर्जा रूपांतरण. सगळीकडे हे शिकायचंय. निर्मिती केंद्र, ऊर्जा निर्मिती केंद्र, औष्णिक असो, विद्युत असो, नाही तर अणू असो. ओके, त्याच्यानंतर ऊर्जेचं रूपांतरण, त्यांचा आराखडा बघायचा आणि त्याची समस्या, एवढंच आहे. ओके, नैसर्गिक वायूमध्ये कोणती ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा, केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा आहे. मग नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा थांबून नाही राहत. गतिज ऊर्जा एकदम स्पीड मध्ये पुढे जाते, एकदम फास्ट मध्ये पुढे जाते. काय नैसर्गिक वायूमध्ये रासायनिक ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा जाणार गतिज ऊर्जेमध्ये, गतिज ऊर्जा जाणार परत एकदा गतिज ऊर्जेमध्ये, शेवटी आपल्याला कोणती ऊर्जा, विद्युत ऊर्जा भेटणार. मग नैसर्गिक वायूमध्ये कोणती ऊर्जा होती, रासायनिक. त्या रासायनिक ऊर्जेद्वारे वायू पुढे गेला म्हणजे टर्बाईन कडे जाणार आहे. म्हणजे याच्याकडे कोणती ऊर्जा आली, गतिज ऊर्जा. वायू पुढे पास होतोय, टर्बाईनला जाऊन आदरणार म्हणजे टर्बाईन गोल गोल विंगणार आणि त्याच्यानंतर आपली कोणती ऊर्जा तयार होणार, विद्युत ऊर्जा. परत एकदा रासायनिक ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये, गतिज ऊर्जा परत एकदा गतिज ऊर्जेमध्ये, शेवटी कोणती ऊर्जा, विद्युत ऊर्जा तयार होते. आता याचा बघायचा आपल्याला आराखडा. आराखड्यामध्ये काय आहे, फिगर नंबर 5.14 म्हणजे आकृती क्रमांक 5.14. इथं काय आपण काय घेतो, इंधन काय आपलं नैसर्गिक वायू, हे विसरायचं नाही. नैसर्गिक वायू आपलं इंधन आहे. इंधन नंतर काय, ज्वलन कक्ष, याला आपण काय म्हटलं होतं, ज्वलन कप्पा आपण म्हटलं होतं, म्हणजे तिथं दिलं होतं. ओके, डबल प झाला. ओके, ज्वलन कप्पा. ओके, मग आता इंधन गॅस वायू घेणार आपण, ज्वलन कक्षाकडे जाणार, कॉम्प्रेसर येतं कशासाठी, हवेसाठी इकडं मारणार. त्याच्यानंतर हवा गेल्यानंतर इथं काय, एक टर्बाईन आहे. टर्बाईनची खासियत आहे, टर्बाईन बिंगते जोरात. ओके, टर्बाईन बिंगल्यानंतर काही उष्ण वायू बाहेर पडतायत, आहे का नाही, त्याच्याद्वारे काहीतरी त्रास होऊ शकतोय. मग टर्बाईनचं खासियत बिंगणार आहे आणि ऊर्जा कशामध्ये जाणार, जनरेटरमध्ये. जनरेटरमध्ये दोन गोष्टी आहे की विद्युत वाहक, तेच सारखं सांगतोय, तुम्ही कमेंटमध्ये पटापटा सांगा. विद्युत वाहक किंवा काय, चुंबक. ओके, एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती फिरतोय आणि शेवटी आपल्याला काय तयार होताना दिसतंय, विद्युत ऊर्जा. हा काय, याचा आराखडा. इंधन घेतो, ज्वलन कक्षाकडे पाठवतो, ज्वलन होणारे, वाफ निघणारे म्हणजे वायू गॅस टर्बाईन मध्ये जाऊन धडकल्यानंतर तो जी ऊर्जा आहे, ऊर्जेची जनरेटरमध्ये जाणार. जनरेटरमध्ये दोन गोष्टी, विद्युत वाहक किंवा चुंबक. एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती जनरेटरमध्ये फिरतोय आणि शेवटी आपली कोणती ऊर्जा तयार होती, विद्युत ऊर्जा तयार होते. तिथं काय सांगितलंय, कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण स्नेही आहे, कोणती नाही. पर्यावरण स्नेही म्हणजे याच्याद्वारे पर्यावरणाला कोणतीही हानी झाली नाही पाहिजे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. आणि शेवटचं आहे, याच्यामध्ये समस्या दिल्या नाही. नैसर्गिक वायू ज्यादा काही समस्या नाही उद्भवणार. भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता. हे काय, MW म्हणजे मेगावॅट.
ओके, ते मागचे पण मेगावॅट होते युरेनियम त्याच्यामधले आपले. ओके, चला कोणकोणते प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? ठिकाण कोणतं आहे? समरलकोटा कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. सगळ्यात जास्त त्याची क्षमता आहे 2620 मेगावॅट. त्याच्यानंतर अंजनवेल महाराष्ट्रामध्ये. पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रावरती किंवा आजूबाजूचं जे आहे का आपलं त्याच्यावरती, म्हणजे आजूबाजूचे राज्य. महाराष्ट्रात कुठे आहे? अंजनवेल मध्ये. कुठे आहे? अंजनवेल मध्ये. किती कॅपॅसिटी आहे त्याची? 2220. हा शून्य लक्षात नाही ठेवला तरी पण चालत, 222 लक्षात ठेवा, कारण की सारखा नंबर आहे. महाराष्ट्रामध्ये अंजनवेल नावाचं ठिकाण आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक वायू विद्युत निर्मिती केंद्र आहे. क्षमता किती आहे? 222, झिरो जोडायचा मनाने. ओके, मेगावॅट. त्याच्यानंतर भवाना दिल्ली या ठिकाणी 1500 मेगावॅट क्षमता आहे त्याची. कोंडापल्ली आंध्र प्रदेशमध्ये 2 आहेत, याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. समरलकोटा, कोंडापल्ली, आंध्र प्रदेश. एकाची कॅपॅसिटी सगळ्यात जास्त 2620 आणि एकाची सगळ्यात कमी किती? 1466. ओके, झालंय आपलं लेक्चर. परत एकदा रिकॉल करूयात. काय काय? अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. इंधन काय घेतलं आपण? युरेनियम किंवा प्लुटोनियम. त्याच्यानंतर पाण्यापासून वाफ टर्बाईन मध्ये जाणार, टर्बाईन मध्ये गेल्यानंतर जनयंत्रामध्ये, आणि आपली विद्युत निर्मिती तयार, विद्युत ऊर्जा तयार. त्याच्यानंतर ऊर्जेचं रूपांतरण कसं होतंय? अणुमध्ये एक ऊर्जा आहे, त्याच्यानंतर औष्णिक ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये जाणार, गतिज ऊर्जा टर्बाईन मध्ये गतिज ऊर्जा आहे त्याच्यामध्ये जाणार, आणि शेवटी आपल्याला विद्युत ऊर्जा तयार होताना दिसते. त्याच्यानंतर हे अणुरेणू. ओके, याच्यावरती ज्यादा प्रश्न विचारला जात नाही, पण अणुचं विभाजन होत आहे. आणि याच्यानंतर याचा अणु क्रमांक किती आहे? युरेनियमचा किती आहे? 235-92 आहे. ओके, पुढे काय सांगितलंय? अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. ऊर्जा निर्मिती कशी होते? अणुभट्टी आहे, त्याच्यानंतर इथं वाफ निर्मिती यंत्र आहे, पाण्याची वाफ तयार होते, टर्बाईन मध्ये आदळणार, जनित्र आहे, ऊर्जा तयार होणार, कूलिंग पॉवर आहे, कूलिंग टॉवर आहे, पाणी गार होणार, परत एकदा मिळलं जाणार. पुढे याच्या समस्या भरपूर आहेत, अपघात घडून येतो. पुढे काय सांगितलंय? नैसर्गिक वायूवर आधारित उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर आहे, ज्वलन कप्पा आहे, आग पेटणार आहे. नैसर्गिक वायू म्हटल्यानंतर वायूवर चालणार टर्बाईन आहे आपलं. पुढे टर्बाईन मधून जाणार ऊर्जा जनयंत्रामध्ये, विद्युत ऊर्जा तयार होणार. ऊर्जेचं रूपांतरण कसं होत आहे? रासायनिक ऊर्जा जाते गतिज ऊर्जामध्ये, गतिज ऊर्जा जाते परत एकदा टर्बाईन मधल्या गतिज ऊर्जेमध्ये, शेवटी विद्युत ऊर्जा तयार होते. त्याच्यानंतर हे काय आपलं आराखडा कसा आहे? इंधन घेतलंय, इंधन मध्ये ज्वलन कक्ष आहे, कॉम्प्रेसर आहे, कॉम्प्रेसरला इकडून एक पाईप लावलेला असतो हवेसाठी, गॅस टर्बाईन आहे, बाहेर पडणारे काही उष्ण वायू आहे, कारण की हा इंधन काय आपला नैसर्गिक वायू आहे. मग गॅस टर्बाईन मध्ये गॅस टर्बाईन निघणार, मग जनित्रामध्ये जाणार, एक तर जनित्र मध्ये विद्युत वाहक चुंबक होते किंवा चुंबक विद्युत वाहक होते, शेवटी काय तयार होणार? आपली विद्युत ऊर्जा निर्मिती. आणि पुढे काय आपले काही ठिकाणं दिलेले. ओके, जर तुम्हाला समजलं नाही हा व्हिडिओ तर तुम्ही रिपीट हा व्हिडिओ बघा, कारण की एकदम महत्वाचा आहे. 5वा चॅप्टर 4 ते 6 मार्काचा आहे. चला तर आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.